हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 20वा हप्ता याबद्दल YouTubeवर आणि वृत्तवाहिन्यांमध्ये अनेक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये केला जात आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये या YouTubeनी आणि या वृत्तवाहिन्यांनी अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केलेले आहे, की हा 20वा हप्ताच म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता आणि वाट पाहून आपली जे मनं आहे ते आता रडकुंडी आल्यासारखी झालेली आहेत. तत्पूर्वी लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल, अनेक वृत्तवाहिनी, युट्यूबर सुद्धा हेच सांगत आहे, मार्च, फेब्रुवारी हे दोन्ही महिने एकत्र दिले जाणार आहे, अशी चर्चा चालू आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो जर तुम्ही बघितलं असेल, हे 15 एप्रिल नंतर वितरण होणार का? याबद्दल सुद्धा खूप काही चालू आहे आणि तिथे सांगितलं जातं की 2 महिन्याचे पैसे एकत्र दिले जाणार आहे म्हणजे ₹3000 आणि लाडक्या बहिणींनो कुठे लिहिलेलं आहे ₹1500 आणि कुठे-कुठे तर हे सांगितलं आहे लाडक्या बहिणींनो हसायला येतं असे वृत्तवाहिन्या किंवा न्यूजपेपर किंवा यूट्यूबर्स बघून, की त्यांनी ₹6000 लाडक्या बहिणींना भेटणार आहे, असं सुद्धा दाखवलेलं आहे. मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे आणि या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये आणि क्रिस्प पद्धतीने आणि एकदम कॉन्फिडेन्शियल, एकदम ऑथेंटिक तुम्हाला माहिती देणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास नक्की तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये चुकीची माहिती आपल्या प्रत्येक बहिणींपर्यंत पोहोचायला नको. चला लाडक्या बहिणींनो बघा, लाडक्या बहिणींनो सर्वात महत्वाची न्यूज आहे की फेब्रुवारी आणि मार्च हे जे दोन्ही हप्त्याचा लाभ आहे एकत्र मिळणार का? तर मला असं वाटतं एकत्र मिळणार नाही म्हणजे नाही. खूप ठिकाणी चालू आहे की ₹3000 एकत्र मिळणार, तर याचं उत्तर आहे एकत्र मिळणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, आजची तारीख आहे 16, 17, 18 आणि 19. जर आजची तारीख किती आहे? 16 तारीख आहे आणि 19 तारखेला जर गुढीपाडवा आहे, तर या 3 दिवसांमध्ये 16, 17, 18 या 3 दिवसांमध्ये तुम्हाला खुशखबर, खुशखबर, खुशखबर भेटण्याची दाट शक्यता आहे. मी असं म्हणतोय की 100% तुम्हाला त्याची अ, अनुभूती येईलच. पण लाडक्या बहिणींनो, 19 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच ₹1500 जमा होणार म्हणजे होणार, हे मी तुम्हाला सांगतो आहे. आणि असंच माहिती आपल्याला महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास कल्याण अधिकारी आहे यांनी ही माहिती दिलेली आहे आणि म्हणून मी इतक्या कॉन्फिडेंटली तुमच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचवतोय. कधी भेटणार आहे? 19 तारखेपर्यंत. मग फेब्रुवारी, मार्च हप्ता आता जर फेब्रुवारी भेटला तर मार्चचा भेटेल का? तर लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आत्ता भेटेल आणि मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये भेटेल. मग आता वृत्तवाहिन्यांमध्ये हे चालू आहे, की जर तुम्ही बघितलं असेल, की 15 एप्रिल नंतर वितरण होणार. बरोबर? चालू आहे. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलंय त्यांनी, फेब आणि मार्च हे दोन्ही हप्ते एकत्र भेटणार, असं चर्चा चालू आहे. म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये फेब आणि मार्चचा महिना भेटेल. मग तुम्ही विचार करा, जर असं झालं, तर 2 महिने पेंडिंगमध्ये पडतील आपले हे. फेब्रुवारीचा महिना, मार्चचा महिना आणि हा एप्रिलमध्ये मिळतील. बरोबर? ठीक आहे, काही हरकत नाही. जर असं झालं तेही ठीक आहे. पण ही माहिती कोणी दिली तुम्हाला माहिती आहे का? ही माहिती आहे फेक. फेक न्यूज आहे, लाडक्या बहिणींनो. का? तर जे यूट्यूबर्स आहेत त्यांना काय पाहिजेत? व्ह्यूज पाहिजेत. कारण की पैसे कमवायचे आहे आणि लाडक्या बहिणींना गुमराह करायचं आहे. बरोबर? हे महाराष्ट्राच्या कोणत्याच मंत्र्याकडून बोलण्यात आलेलं नाही. त्याचबरोबर ना आदितीताई तटकरे यांनी त्यांच्या Facebook हँडलला काही पोस्ट केली, ना महाराष्ट्राच्या महिला व बालविकास विभागाकडनं अशी कोणती माहिती आली. म्हणजे ही जी काय म्हणतोय 15 एप्रिल नंतर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता भेटेल, हे सगळी काय फेक न्यूज आहे. मग अशी न्यूज काय काढली? कारण 6 मार्च रोजी आपल्या महाराष्ट्राचा काय झाला? एक बजेट आला आणि या बजेटला लाडक्या बहिणींनो, सरकारने सांगितलं, की बाबा या बजेटमध्ये आम्ही इतके-इतके पैसे लाडकी बहिणीला योजनेसाठी लाभवतोय. पण हे जे बजेट आलेलं आहे, हे जे बजेट असणार आहे, तर 1 एप्रिल 2026 पासून तर 31 मार्च 2027 पर्यंतसाठी असणार आहे. मग सर, आता तर हा जो चालू आहे, लाडक्या बहिणी जर तुम्ही बघितलं असेल, आता कोणता महिना चालू आहे? मार्च महिना चालू आहे. बरोबर? म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यासाठी 2026 साठी जो अनुदान आहे ऑलरेडी जाहीर झालेला आहे. बरोबर?
आणि त्याच्यामधूनच तुम्हाला पैसे भेटणार आहे. बरोबर? तर मग लाडक्या बहिणींनो, या बजेटचा आणि याचा काहीही संबंध नाही आहे, की बजेट अजून पास व्हायचं आहे, विधानसभेतून पास व्हायचं आहे, विधान परिषदेमधून पास व्हायचं आहे, मग होईल, नाही होईल. मग तुम्हाला तर माहीत आहे काय, तर हे जे न्यूजपेपरवाले, म्हणून या न्यूजपेपरवाल्यांना आणि युट्यूबर्स सगळ्यांना सांगायचं आहे, की हा जो निधी आहे किंवा बजेटचा आत्ताच्या महिन्यासंबंधी काहीही संबंध नाही आहेत. म्हणून लाडक्या बहिणींनो, आपले जे पैसे आहे, कशाचे पैसे? या लाडकी बहीण योजनेचे, ते कधी भेटणार आपल्याला? 19 मार्च पर्यंत. आणि हे कशाचा हप्ता असेल? फेब्रुवारी महिन्याचा हप्ता असेल. तर या 3 दिवसांमध्ये 16, 17, 18 या 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींनो जी-आर येणार म्हणजे येणार आणि हे कन्फर्म आहे. हे तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतर बघा, एक साम टीव्हीची बातमी आहे लाडक्या बहिणींनो. खुश खबर, लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये पैसे मिळणार. ₹3000 या दिवशी जमा होणार. तर हे सगळं फेक आहे. मी तुम्हाला सगळी न्यूज दाखवतो हं. बघा, न्यूज तर बघा. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. फेब्रुवारी महिना संपून आता मार्च महिना देखील अर्धा संपला आहे. तरी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. दरम्यान महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि बघा, आज किंवा उद्याला जेव्हा जी-आर येईल ना, ती म्हणतील नाही, नाही, नाही. आताच पैसे येतील अकाउंटला. बरोबर आहे. त्यानंतर फेब्रुवारी मार्चचा हप्ता एकत्र येतील. दोन्ही हप्ते एकत्र जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नवीन आर्थिक वर्षात प्रत्यक्ष महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. मार्च महिन्यात लाडक्या बहिणीच्या हप्त्यासाठी निधी पास केला जाऊ शकतो. त्यानंतर महिलांच्या, अरे हे बघा ना, हे फेक आहे. या न्यूजपेपरवाल्यांना सांगा, कोणीतरी असेल तर त्यांना सांगा, की जो निधी असतो 25 आणि 26चा, तो ऑलरेडी मंजूर झालेला आहे मागच्या वर्षी. काय? आणि तो निधी अपुरा पडला होता, म्हणून डिसेंबर महिन्याच्या काहीतरी आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये 6,100 6,100 कोटी असं काहीतरी आपल्या अजितदादा पवारांनी सुद्धा मंजूर केला होता. तो मार्च पर्यंतचा तो निधी होता असं. लाडकी बहीण योजनेत 15 एप्रिल पर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. या महिन्यात निधी मंजूर झाल्यानंतर हप्ता पुढच्या महिन्यात दिला जाईल. पुढच्या महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार. याआधी मागच्या वर्षी पैसे महिलांच्या खात्यामध्ये दिलं जाईल. म्हणजे बघा, हे सगळं फेक आहे. या लोकांना संविधानात समजलं नाहीये काय आहे तर. आणि म्हणून लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगत होतो, की मी स्वतः प्रोफेसर आहे आणि पॉलिटिकल सायन्स हा विषय शिकवतो. बरोबर? आणि म्हणून हे सगळं मला माहिती आहे. म्हणून तुम्हाला इतक्या कॉन्फिडेंटली सांगतोय, की तुम्हाला जो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभ आहे, तो या महिन्यामध्ये भेटेल. या बघा, 6,000 भेटणार म्हणते, 6,000. लाडकी बहीण योजनेत महिलांना के करण्यास सांगितले. दरम्यान के-वाय-सी दरम्यान अनेक महिलांनी चुका केल्या होत्या. या चुका सुधारतात. आता महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. के-वाय-सी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्च पर्यंतची मुदत दिलेली आहे. म्हणजे ज्यांची के-वाय-सी चुकली होती त्यांच्यासाठी आहे. त्याआधी महिलांना हे काम करायचे, अन्यथा पैसे मिळणार नाही. के-वाय-सी केल्यानंतर महिलांना रखडलेले सर्व हप्ते एकत्र दिले जाणार आहे. डिसेंबरपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे डिसेंबर ते मार्च 4 हप्ते महिलांना दिले जाणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹6,000 येईल. ही सुद्धा फेक न्यूज आहे. ही सुद्धा फेक न्यूज आहे. तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे पेंडिंग लाभ भेटणार नाही म्हणजे नाही. पेंडिंग लाभ भेटणार नाही म्हणजे नाही. हे इतक्या कॉन्फिडेंटली सांगतोय, कारण आतापर्यंत ज्या सगळ्या गोष्टी बघतोय, तर असं काहीही झालेलं नाहीये. अजून बघा, पुढारी न्यूजची एक न्यूज आहे. लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च हप्ता 15 एप्रिल पूर्वी मिळणार, म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये. हे सुद्धा न्यूज काय आहेत? फेक आहे, फेक न्यूज आहे. लाडक्या बहिणींनो, आपल्याला 19 तारखेपर्यंतच या महिन्यात महिन्यातच काय मिळणार आहे? हप्ता भेटणार म्हणजे भेटणार गुढीपाडव्याला. आता ज्या बहिणी पेंडिंग आहे, ज्या बहिणींचा लाभ पेंडिंग राहिलेला आहे, त्यांना लाभ भेटेल का तो पेंडिंग? तर याचं उत्तर आहे लाभ भेटणार नाही. पेंडिंग लाभ भेटणार नाही म्हणजे नाही. पेंडिंग लाभ भेटणार नाही म्हणजे नाही लाडक्या बहिणींनो. फेब्रुवारी, मार्च हप्ता एकत्र मिळणार का? याचं उत्तर आहे सरळ नाही. 15 एप्रिल नंतर वितरण होणार का? तर याचंही उत्तर आहे नाही. तुम्हाला ₹3,000 भेटणार का? तर नाही लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फक्त ₹1,500 दिले जाणार. फक्त ₹1,500 दिले जाणार. तेही गुढीपाडव्यापर्यंत. आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एवढंच विचारायचं आहे, तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना 19वा हप्ता भेटलाय, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना 19वा हप्ता, 18वा हप्ता आणि 17वा हप्ता भेटलाय, त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा.
चला बाय बाय, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय